आजचं नियोजन आहे आपलं सलीला जायचं कावळून बघा बरं का तुम्ही बांधलेला पडती विठ्ठल गाठते तर स्टेरिंग मी उंगली नाही घालणे का नाही तो सीधा घाट मी हो मी कोई घाल 80 किलोचे 2 लीटर त्या गाडी बस लाईक करा शेअर करा लाईक करा शेअर करा कमेंट करा इसरो दाखवा. गाडी चढेल का वर 120 न टॉपचं मान चिकू बाय 120 चा टॉपचं मॉडेल आहे. आणि आपण आता या रोड मधून इकडे देवाला जाऊया. एकदम असा कच्चा रोड आहे. मनी नाही भाव आणि देवा मला भाव मनी नाही भाव मा देवा मला भाव 4 प्लेटा पोहेच आहे माझा कसा देव पावणार कसा पावल देव कोण असतो पावणार त्यांना खूपच वारं पाऊस आम्हाला म्हणत पावसाळ्यात येण्याची मजा येते. कौन है ये लोग कहां से आते हैं? नाही तुमचा पावसाळ्यात आलेला अनुभव सांगायचा. पावसाळ्यात त्या ठिकाणी वाटायचं कुठं? अनिल भाऊ सांगू शकत नाही वहिनी ब्लॉग बघितला तर समजेल सगळं. पावसाळ्यात ना बरी कोणतं नातं आहे इकडे पावसाळ्यात? वर्षा पाटील गेले. वाट चुकलो गेलो खाली होय का? हा. तर त्या माणसाने सांगितलं मग मागं आलो. त्या तो कायचा रस्ता नव्हता नव्हता रे. कच्चा रोडच होता. आता रोड झालाय. हा एक नाही असा सेम रोड आता रोड झालाय. बघा सह्याद्रीची रस्ता एकदम खराब आहे. समजून घ्या खतरनाक खराब आहे. ब्लॉग आवडतो सारखा व्हिडिओ नाही आले. तर अटक प्रयत्नाने आणि देवाच्या कृपेने पठारावर ते आले. एकदम खाडा चढ होता दिवस संपलाय. आता आता पठार सुरू झाले. तिकडे जाय इकडे जाय. हा बरोबर इथं ऑफिस सरळ देवाचा आराम करतो. 4 चाकी गाड्या येतात इथं. ती तुमच्या रिस्कवरती आणण्याची गरज आहे. जर आणायची असेल तर तुमची रिस्क आहे. तर का रस्ता एकदम खराब आहे. कारण 2 व्हीलर जरा सरळ येत नव्हत्या. 4 व्हीलरचं काय सांगता येत नाही. तुमच्या रिस्कवरती आणत्या गाड्या रीतीला. आपण वर पठारावरती येऊन पोचलोय. ती बघा अष्टनबाज मंदिर दिसते आणि मंदिर दिसतंय आपल्याला. मंदिराच्या जवळ आलंय. तिथं मंदिर आहे. आपल्याला मंदिरापाशी 4 व्हीलर दिसत्या. तुम्हाला ती 4 व्हीलर लावतो आणि
कोणती फोर व्हीलर आहे ती तुम्हाला दावतो तिथे गेलो. तिने पण त्यांच्या रिस्कवरती गाडी आणल्या. जर तुम्हाला जर रिस्क घेऊन गाडीवर आणायची असली तर घेऊन येऊ शकता. आणि मित्रांनो इथे ग्राउंड दिसतंय. या इथं क्रिकेटच्या मॅचा भरवल्या जातात एप्रिल मे महिन्यात. मोठं असतंय मैदान इथं क्रिकेटचं. तर तुम्हाला जर क्रिकेटचा जर नाद असेल खेळण्याचा आणि तुम्हाला जर वाटत असेल की आपण पण इथं येऊन खेळावं तर तुम्ही एकदा अवश्य इथे येऊन भेट देऊन जावा. हे सावलीत नाही गाड्या रोहन. काय की सावली बोलेरो ती त्यांच्या रिस्कवरती गाडी घेऊन आलेत. तर मित्रांनो आपण आता मंदिरापाशी आलोय. तर देवाचं दर्शन घ्यायला जाऊया तिथे. रे नाही तुला कुठे इथं फोन आलाय. श्री नंदी महाराज. तुम्ही पण देवाच्या पाया पडून घ्या. मित्रांनो आपण जरा त्या देवाची माहिती जरा जाणून. तुमचं गाव इथंच आहे काय? धनगरवाडा. अच्छा इथं. तुम्ही काय चालत येता का? नाही पोरका गाडी घेऊन येतो. गाडीने येता. देवपूजा करायला रोज येता. किती वाजता येता? सकाळी 8ला यायचं बरं. पावसाळ्यात वगैरे आम्ही येतात वारं मिरी तो उभा देत नाही. आणि पावसाळ्यात कसं करतात? पावसाळ्यात पण येता तुम्ही? येतो सत्री बातमी करायचं. छत्री उभं राहायचं. होय काय? छत्र कशी राहते इथं वाऱ्यात छत्र. कुठली आपली तेवढ्या पुरतं मित्रांनो चला माहिती घेतली. तर आता खालच्या देवाला जाऊया. खालच्या मंदिरात भेट देऊया आपण. कुठलं? होय ही कट्ट वगैरे त्याने आत्ता केली. वाव वाव वाव. घना जंगल आहे. घना जंगल. केवढं जंगल आहे बघ एक सारखं. कोण दिसतंय? हे दिसतंय का? चंदा दिसते काय? तारा आहे तिकडे त्या ह्याच्या बशी चांदली बशी. ही बघा घर याची. मित्रांनो आता आपण इथलं दर्शन घेतलं देवाचं. आता खालच्या देवाला जाऊन दर्शन घेऊ. चला. गाडी चेंज ड्रायव्हर चेंज. रव्या म्हणतो ये मोर. कारण आता आम्ही निघाले घरी. सावकाश गाडी हाका. अति घाई संकटात नाही. शिस्तात या शिस्तात जावा. जेवढं वर चढताना अवघड आहे तेवढंच खाली उतरायचं पण अवघड आहे. पण काय एकदम हळूहळू उतरायला लागतं. अगं बाय पडलं. मामा जेवला का नाही? होय काय? कुठलं गाव? ऐनवाडी. कुठं आलं? आम्हाला वाटलं धनगरवाडी. देवाला गेला नाही काय? देवाला बिबट्या येतात काय? बिबट्या काय नाही इकडं. बिबट्या दसऱ्या महिन्यात तेवढा आला होता. तेव्हा खाली माझी शिळी खायसाठी आला होता. तुमची शिळी खायला आलतंय? आवडली वाटतं शिळी. नाही खाल्ली ठावच नाही. 4 दिवस शिळी सुधली गावलीच नाही. रात्रीची नेली का सकाळची? सकाळची त्याला आणि खाल्ली कुठे घरा इकडलंच खाल्ली. होय काय? ते भातांच्या वाप्याच्या बांधालाच खाल्ली. हा आणि मी सोडले सगळं रान.
दुनिया शोधले 2 दिवस. आणि शिळी घराच्याकडला अशी खाली वाफे बांधावर खाल्लेली. वास आला. मग ते बघितली खाल्ली होती एवढी इतभर खाल्ली होती. मग ते फारील खातं बोलवलं. त्याचा परिणाम केले. पंचनामा वगैरे काय पैसे वगैरे भेटलेत का? पैसे भेटते. किती रुपये? 10,000 रुपये भेटते. होय काय? आलो देवानं वरनं दर्शन घेऊन जाऊ. आता बघितलं तिथं झाडाखाली माणसांनी बसायला हे केलं. होय बस. आता ते गार्डन करणार आहे तिथे. होय काय? होय. मग जोरात होणार. रोड एवढा झाला ना. रस्ता एवढा व्हायला पाहिजे इथला. रस्ता होणार आहे. होय काय? होय. हा हा. सगळी वरच येणार हो देवाला. सगळं. चला जाऊ का? तर मामाने जरा आपल्याला माहिती सांगितली इथली की आर्थिक नुकसान झालेली तिची जरा माहिती सांगितली. मेन रोडला पोहोचलोय. आता आपण जाया आपल्या कुठं कुठं आलता? कुठं वरती गेलता? होय काय? गाव कुठले? गाव कुठले? काय दणका बरे काय बच्चे पार्टी भेटलेली इथं गोपेश्वरच्या मंदिरापाशी. इथं आली गाडी पार्किंग केली आपण इथं. ते येत नाही त्यालाच म्हणले. व्हिडिओ मध्ये रेकॉर्ड झाली. काय करायचं? काय तर स्कीम टाकल्या ती पूर्ण करणार आम्ही. पूर्ण करायला. हे आता आपल्याला कारभारी दिसल्यात. कधी आलाय? आता चालू या देवदर्शन झालं. 10 मिनिटं झाली तुझी. होय. आम्ही आता वर्ण दर्शन घेऊन आलो. आणि चच्चा नसलेला आहे चच्चा. आणि चचड्या पण आहे. चचड्या काय रे? चचड्या म्हणतो मला फोन उचलला नाही आणि एकटून आले. आमच्या आधी आलाय. तर आम्ही वरच्या देवाला गेलो. वरच्या देवाला कुठे गेलो? तिकडे वरच्या देवाला आलो आता. इथल्या देवाला दर्शन घेऊन आहे. ठीक आहे. ओके. चला. हे बघा कसलं केले एकदम खतरनाक. आहेत नंदी महाराज. चढ्या गुलाबराव इकडे. ओ गुलाबराव वाड्यावर या. तर आता आपण मंदिरात प्रवेश करतोय. गर्दी पहा. गर्दी पहा. मित्रांनो तुम्ही पण दर्शन घ्या. तर मित्रांनो मंदिरात भरपूर गर्दी आहे आणि दर्शन एकदम मस्तपैकी झाले. आणि दर्शन घेऊन आता बाहेर पडले आपण. तर आता खालच्या देवीचं दर्शन घेऊन जा. तर आता आपण देवीच्या मंदिरापाशी आलोय आणि जाता जाता आपल्याला अनिल भाऊ कबूल झालेत की मी नाश्ता देतो म्हणून. तर आपण मंदिरापाशी आलो आणि अगरबत्ती लावून घेऊया. हे वारके आयशा कर थांबलायस? हा
खतम हा आम्ही देवाचं दर्शन घ्यायला त्याच्याला काय ओम नमः शिवाय त्याच्या देवाचं दर्शन घेऊन आले त्याच्याला थांबा बाहेर आलो दर्शन घेत तर आता आपण दर्शन घेतले आता त्याच्याकडे दर्शन घेऊ त्याच्याकडे गाव आलाय तुम्ही कोण आलं आम्ही 4 जण आलो 5 जण आहे नाही एका गाडीला नाही 3 गाड्या निघाला सर होय येत आहे का काय काय मागितलं देवा काय काय मागितली प्रपंचासाठी काय काय मागितलं मागितली तुमच्या मनाच्या मनोकामना पूर्ण होतं का असतो चांगला आशीर्वाद जाऊ का चला चाच्याची गाडी घेतली आता आपण जाऊया घरला तर मित्रांनो आता आपण दर्शन घेतले आणि आता घरला निघालो आपण आणि जाताना अनिल भाऊ काय नाश्ता देतात का बघू आणि नाश्ता खाऊ आणि जाऊ आपण अनिल भाऊ देणार तर मित्रांनो आपला नाश्ता करून झालाय आणि थोडं अनिल भाऊचं आभार माने आपण तर अनिल भाऊसाठी आम्ही तुमचा आभारी आहे तुम्ही नाश्ता दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद अनिल भाऊसाठी हात वरती तर चला जाय आता घरी आपण लेट्स गो